विजयजी घाणेकर त्याचबरोबर गुणलेखनासाठी कालपासूनच चांगलं योगदान देण्याचं काम केलंय। अर्थात लक्षवेधी चषक असेल त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्योन्मुख खेळाडू म्हणून देण्याचं ज्यांनी काम केलंय ते विघ्नार्थ क्लासेसचे संचालक राजेंद्रजी मते सर। गुणलेखनाची महत्त्वपूर्ण भूमिका ही स्पर्धा पारदर्शक करण्यासाठी आरपारची लढाई दाखवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान संतोषजी पुटक सर। अंबतकोलगावचे तंटामुक्त समिती अध्यक्ष। या ठिकाणी बोनस तेवढा आखून घेऊ। हॅलो आयोजक दादा बोनस लाईन मारून घ्या जरा। रसिक लोंढे चढाईसाठी आहे मित्रांनो, एक आर पारची लढाई अत्यंत महत्त्वाची लढाई। या लढाईमधून या चमचमत्या ट्रॉफीवरती अर्थात द्वितीय वर्षाच्या या महत्त्वपूर्ण अशा सामन्यामध्ये आपलं नाव कोण सुवर्ण अक्षरात करतो हे चित्र स्पष्ट होण्यासाठी पहिलं सत्र या ठिकाणी सामन्याचं संपन्न होतंय। आणि अशा परिस्थितीमध्ये एक गुण सहज आपल्या संघाच्या बाजूने जोडतोय तो या ठिकाणी रसी। या ठिकाणी पप्या चढाईसाठी असणार आहे एक उत्तम दर्जाचा पप्या ज्यानं ग्रँड फिनाले मध्ये स्वतःच्या कर्तृत्वातून आपलं पाऊल निश्चित रोवण्याचं काम केलं तो पप्या। पुन्हा एकदा रसिक लोंढे मित्रांनो, चांगलदेव सेवा समिती कडवई त्यानंतर वाघसाई देवी विकास मंडळ कडवई अशा दोन स्पर्धा लागवड झाल्या। त्यानंतर मौजे सेनवडे खालचीवाडीची स्पर्धा अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली ती रसिक लोंढे यानं, ज्यामध्ये तळवडेचा संघ सुद्धा दोन स्पर्धेमध्ये मी पाहिलं अत्यंत देखणी कामगिरी केली। सलग 2 सामने जिंकण्याचं काम केलं होतं, मात्र रसिकची कामगिरी अप्रतिम होती। पप्या याच पप्यानं आता मात्र डू ऑर डाय साठी आपलं दर्शन घडवण्याचं काम केले। निश्चितच उत्तम कामगिरी करावी लागणार। मनावर चराई भीतीचं चिंतेचं लकीर नाहीये। उत्तम दर्जाचा हा चढाईपटू आहे मित्रांनो, ज्याची शरीरयष्टी पाहिली ना की हात घालायला बरेचसे क्षेत्ररक्षक घाबरतात। इतका बलवान इतका बलाढ्य बाहुबली असणारा हा चढाईपटू आहे मित्रांनो। खूप मोठा प्रयत्न करावा लागतो क्षेत्ररक्षणाला। शेवटच्या क्षणापर्यंत मात्र या ठिकाणी ही शर्तीची झुंज अखेरकार असफल ठरतीये आणि एक अव्वल दर्जाचा मोहरा गारद केला जातोय तो चांगलदेव कुशिवडे या संघाकडून। आता मात्र करण या आधीच्या सामन्यामध्ये धीरानं खेळलेला संयमानं खेळलेला, मात्र ज्या वेळेला परिस्थिती आता बाहेर जाण्याची येते त्यावेळेला मात्र निश्चित आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये नेहमीच कोरण्यासाठी सज्ज असतो असा करण पंडव आदरणीय यशवंत पंडव यांचा हा सुपुत्र अतिशय चांगल्या पद्धतीने या सामन्यावरती एक वेगळा आकार देण्याचं काम करतोय। पहिली चढाई 0-2 असा फरक। आता मात्र असणारे चढाईसाठी तो जयेश लाड, ज्याची चढाई वादळी चढाई म्हणून नेहमीच उपयुक्त असते आणि विशेष करून जेव्हा हात चालत नाही तेव्हा लात चालवण्याचं हा काम करणारा जयेश मात्र चूक करायला निश्चितच तयार करतो। आपल्या जाळ्यात ओढून घेतोय तो प्रणय भागडे याला। आदित्य चढाईसाठी असणारे हॅलो अण्णा ताबडतोब मैदानाची व्यवस्था करा। उत्तम दर्जाचा आता मात्र ही जयची घाई नडते या ठिकाणी गरज नसताना दिलेला हा गोड या ठिकाणी मात्र वाया जातोय। पुन्हा एकदा पप्या चढाईसाठी असणार आहे जर्सी क्रमांक 7। आज मात्र आपलं पॉवर या ठिकाणी दाखवण्याचं काम केलं जातंय मित्रांनो। अतिशय खोलवर जाऊन या ठिकाणी आपला पुन्हा या ठिकाणी नावाचा बोलबाला कसं होईल, नाव कसं काही मोठं होईल, आपल्या नावाची चर्चा कशी होती, पण या वेळेला मात्र सुरेख टॅकलचं दर्शन। एका जागेवरती थांबणं म्हणजे खतऱ्याची घंटा आणि अखेरकार पप्याच्या बाबतीत तेच घडते। 1-4 अशी परिस्थिती निर्माण होती। आता मात्र रसिक लोंढे चढाईसाठी असणार आहे पहिलं सत्र कमालीचं सत्र चालू होतं। या ठिकाणी पाहतोय आदरणीय सोमाजी भेंडल असतील, आदरणीय घाणेकर सर असतील आणि संपूर्ण या ठिकाणी वाडी प्रमुख आणि जय गणेश प्रतिष्ठान बेंडलवाडीचं दमखम दाखवताना अतिशय चांगलं देखणं नेत्रदीपक अशी ही तयारी दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय। अतिशय गौरवशाली पर्व संपन्न होत असताना जयेश मैदानाच्या बाहेर असताना ती उणीव भरून काढण्यासाठी या ठिकाणी तयार होतोय तो बंटी कुळे। बराच वेळा एक उत्तम दर्जाचा हा चढाईपटू आहे मित्रांनो, पण या वेळेला गरज असताना आपल्या संघाला मात्र सुस्थितीमध्ये न्यायचं, एक चांगली स्थिती सुधारायची आपल्या संघाची, मात्र परत जातोय तो या ठिकाणी बंटी कुळे।
आणि आता मात्र चढाईसाठी असणारे सुरेश बेंडल, आपण जरा व्यासपीठावर या. सुरेश बेंडल. करण पांडव, ज्याला आतापर्यंत आपली पावर दाखवता आली नाही मित्रांनो, पण ज्याची चालाकी पाहिली ना की अनेक सामन्यामध्ये गुण कसा घ्यायचा आणि विरुद्ध संघाकडून गुण हिरावण्यासाठी नेहमीच तत्पर असणारा असा हा लढवया योद्धा कबड्डी क्षेत्रातला संबोधला जातो तोच करण या वेळेला मात्र गुणांची कमाई न करता सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल. बंटी कोळे चढाईसाठी असणार आहे. उत्तम दर्जाची चढाई करावी लागणार आहे, कारण निश्चितच या ठिकाणी आदरणीय जाधव साहेबांनी लावलेला 200 रुपयाचा मानकरी घेऊन ठेवतो पाहूया, कारण या ठिकाणी सुपर रेडचं दर्शन घडवणाऱ्या उत्तम चढाईपट्टूसाठी 200 रुपयाचं बहारदार बक्षीस लावलेलं आहे. ते जाधव साहेबांनी निश्चित पुन्हा एकदा आदित्य चढाईसाठी आतुर होतोय. एक उत्तम दर्जाची चढाई करण्यासाठी कोपऱ्यामध्ये लक्ष करतोय. सुनील ठाणेकरच्या बाजूने जोरदार आक्रमण चढवलं जाते, कधी बंटीच्या बाजूनं, आणि या वेळेला सुनील आणि या वेळेला जबरदस्त फरार. मल्टी गुणांची कमाई, कल्टी मारतोय, पलटी मारतोय, सरस आपल्या मैदानाच्या दिशेनं मात्र वाटचाल करतोय तो आदित्य. 1-6 असा फरक दिसून येतो. दोरडाईचं दर्शन घडवण्यासाठी आपण पाहतोय या ठिकाणी निर्णायक अशी ही चढाई असणार आहे. या चढाईमधून जर राजला गुण घेता आला नाही तर मात्र खूप कठीण अवस्था होणार आहे. मध्यरक्षक प्रणय आणि रसिक चॅलेंज देतोय तो राज. या ठिकाणी गुण घ्यायचं आहे, आपल्या संघाला उत्तम मार्गदर्शन मिळते ते अमरकडून. जोपर्यंत अमर मैदानात निश्चितच चांगलं मार्गदर्शन करतो तोपर्यंत संघ सरस खेळत असतो मित्रांनो. पुन्हा एकदा खोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतोय आणि त्याला थांबवण्याचं काम केलं जातंय रसिक आणि प्रणयकडून. सुरुवातीला काम कबड्डी शौकीनांकडून केलं जातं. इतका उत्तम प्रतिसाद चांगल्या देखण्या नियोजनाला लाभतोय आणि आता मात्र सतेज काम करतोय तो या ठिकाणी रसिक लोंढे. ऋतिकच्या रूपानं एक अव्वल दर्जाचा मोहराब आहे. शेवटचा आणि अंतिम जबरदस्त या ठिकाणी देखणा असा चढाईपट्टू आहे, ज्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा संघ व्यवस्थापनला असणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये ऑल आउट रोखायचं आहे. ऑल आउटची नामुष्की तर निश्चितच रोखायची आहे आणि त्याला पुन्हा एकदा या ठिकाणी निर्मळ कडून टॅकल केलं जातं. बोनस कंप्लीट करतोय. 2-10 2-11 अशी परिस्थिती निर्माण होते. 2 म्हटलं तर विजय खेचून आणणार कोण, 11 म्हटलं तर बळीचा बकरा. पहिल्या सत्रामध्ये कमालीचा खेळ या ठिकाणी करावा लागणार तो मानाई देवी तळवडे या संघाला. पिछाडीवर संघ आहे सुनील घाणेकरच्या बाजूने जोरदार आक्रमण, कधी राजच्या बाजूने तर कधी पप्प्याच्या बाजूने आक्रमण चढवलं जाते. मध्यरक्षक या ठिकाणी जयेश आणि बंटीला चढवण्यात यश मिळतं आणि आता मात्र धमाका कडक खेळाचं सादरीकरण मित्रांनो. पंच सरांना या ठिकाणी मोजण्याची संधी मिळते आणि तुम्हा आम्हाला या ठिकाणी टाळ्या वाजवण्याची संधी मिळते. 4 गुणांची कमाई. शाबाश. या ठिकाणी रसिक लोंढे अतिशय मोठं योगदान देतो. पप्प्याची खेळी बघा, पप्प्याची खेळी बघा. या ठिकाणी पप्प्याला पुन्हा एकदा टार्गेट. बोनस संपादन करतोय तो पप्प्या. केवळ 2 मिनिटांमध्ये 2 मिनिटापेक्षा कमी कालावधीमध्ये हा संघ पुन्हा एकदा ऑल आउटच्या चिंतेमध्ये. एक पडझड रोखण्यामध्ये यश मिळतं का ऋतिक आणि निश्चितच या ठिकाणी मानाई देवी तळवडीचा राज याला. आता मात्र कमाल होणार. जर रसिक पकडला गेला तर 2 गुणांची कमाई होऊ शकते. जीवनामध्ये जर संधीचं सोनं करायचं असेल ना मित्रांनो, ही एक जबरदस्त टॅकल करण्याची संधी होती. मात्र ऑल आउट 2+2 मोठा अंतर तयार झाला आणि 4 वेळेला 4थ्या वेळेला कोणता संघ जिंकतो ते बघूया मित्रांनो. मोठी या ठिकाणी ऊर्जा खर्चित करावी लागणार आहे जयेशला. ज्या वेळेला संकटमय परिस्थिती असते ना तेव्हा जयेश मात्र सैरावैर होत असतो आणि अशा प्रकारचा दमखम जयेश कडून दाखवला जातो मित्रांनो. पुन्हा एकदा आक्रमण चढवलं जातं जयेश कडून. नाद करायचा नाही. रॅपिड रेड या ठिकाणी बोनस कंप्लीट करतोय. अतिशय चपळतेनं आपल्या संघाला 1 गुण देण्याची कला अर्जित करतोय. या ठिकाणी रसिक लोंढे आजच्या या पहिल्या सत्राचा हिरो मानलं तर वावगं ठरणार नाही. लगातार गुण घेण्याची कला अवगत करणारा आणि आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब असतील व्यासपीठावरील प्रत्येक मान्यवरांना
खरंच खुश करणारा आणि सर्व रसिकांच्या मनोपसंतीला उतरणारा खेळ दाखवणारा हा रसिक लोंढे, अर्थात ज्याच्या नावामध्येच रसिकांना एक आपलंसं करण्याची संधी कायमस्वरूपी न्याहाळत असतो असा रसिक लोंढे. आणि पुन्हा एकदा जयेश लाड जे करणार मित्रांनो, तो या सामन्यामध्ये जर बदल घडवायचा असेल, या सामन्याची जर गोळाबेरीज करायची असेल, आपल्या बाजूने जर सामना वळवायचा असेल ना, तर जयेश लाड अक्षरशः खेरशेत पासून तळवण्यापर्यंत धावतोय आणि आपल्या संघासाठी एक गोल जोडतोय. टाळ्या सांगून जातात. या ठिकाणी या सामन्याचं दुसरं सत्र संपन्न होतंय. करण पंडव चढाईसाठी आहे. सुनील घाणेकरच्या बाजूने जोरदार आक्रमण केले जाते. पण मित्रांनो, अजून पप्या, जयेश, बंटी, ऋतिक आणि बंटीची कशा प्रकारे खेळी होते याच्यावर या सामन्याचं चित्र अवलंबून असणार आहे. यामधला खास हिरो पप्या किंवा जयेश कशा प्रकारे खेळी करतो, कारण जोपर्यंत नाना मैदानाच्या बाहेर तोपर्यंत मात्र एक संयमानं धीरानं खेळी करणं गरजेचं आहे. पण आता आपल्या बाजूनं गुण वळवण्यासाठी तेज तर्रार चढाई करणं गरजेचं आहे. आणि तीच तेज तर्रार चढाई मानाईचा लाडका हिरा या ठिकाणी जयेश लाड करतोय. रॅपिड बोनस घेऊन माघारी येतोय आणि 6-20 असा फरक आपल्याला दिसतोय. एकदा विस्फोटक खेळी केली होती, धुवाधार खेळी केली होती, महत्वपूर्ण खेळी केली होती आपल्या संघासाठी. तो आदित्य वनगे जर्सी क्रमांक 3 अतिशय जबरदस्त कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम करतोय. बंटी विचारेच्या बाजूनं जोरदार आक्रमण करायचंय, पावलांच्या साह्यानं घडी टिपायचंय. पण संपूर्ण संघ सावध आहे. कोणत्याही प्रकारचा गुण मात्र दिला जात नाहीये बंटीसाठी, आदित्यसाठी. आणि आदित्य पुन्हा एकदा आपल्या संघामध्ये दाखल. आता मात्र चढाईसाठी जयेश लाड वादळी खेळी मित्रांनो. पुन्हा एकदा बंटी गुणांची कमाई. साईराज आणि निर्मळ याला या ठिकाणी चूक करायला बाध्य करतोय. आतापर्यंत रसिकनं 200 रुपयाची कमाई केली आदरणीय प्रकाशजी जाधव साहेबांकडून. आदित्य चढाईसाठी असणार आहे. करो या मरोची स्थिती, या स्थितीमधून स्वतःला सावरायचं होतं, पण बंटी गोळे मात्र थोडासा या ठिकाणी जयेश लाड ज्याच्या जिगरबाज खेळीला मानलं पाहिजे, पण आता मात्र करण पंडवच्या सापळ्यामध्ये अडकतोय. आणि पुन्हा एकदा एक थांबला होता तो अमरचं चांगलं मार्गदर्शन आपण पाहिलं. अमर कायमस्वरूपीच आपल्या संघाला एक उभारी देण्याचं काम करतो. कमलेश आहे या ठिकाणी. आणि आता मात्र रसिक लोंढे चढाईसाठी असणार आहे. रसिक जोपर्यंत मैदानात तोपर्यंत खेळ मात्र निश्चितच चांगलदेव कुशिवडे संघाच्या बाजूने असणार आहे. या ठिकाणी आपण पाहतोय करण मैदानात जरी असला तरी थोडासा इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त असल्यामुळे करण मात्र चांगला खेळू शकत नाहीये. पण निश्चित जोपर्यंत आदित्य आणि रसिक मैदानात तोपर्यंत मात्र खेळ आपल्या बाजूने झुकवण्यात यश मिळतंय. ते चांगलदेव कुशिवडे संघाला. पप्या चढाईसाठी आहे, उत्तम दर्जाचा चढाईपट्टू आहे. या ठिकाणी मात्र बोनस कंप्लीट करतोय, बोनसवर खात्रीशीर राहतोय. 22-9 असा फरक पाहतोय आपण. या ठिकाणी मानाई वर्सेस चांगलदेव कुशिवडे अशा संघादरम्यान या ठिकाणी मात्र रसिक लोंढे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. मजबूत चढाई करावी लागणार आहे. अर्थात चांगलं क्षेत्ररक्षण रसिकला मात्र अडवून ठेवण्यामध्ये तरबेज राहतं का पाहायचं. एका बाजूला सुनील आणि राज, दुसऱ्या बाजूला ऋतिक आणि बंटी, एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. मात्र रसिकला या ठिकाणी गुण घेणं खूप कठीण होतंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण अनुभवलेलं आहे ते मानाई तळवडे या संघाकडून. पुन्हा एकदा पप्या आपला दमकम दाखवताना, आपली पावर दाखवताना निर्मळच्या बाजूने जोरदार आक्रमण करतोय. आपण पाहतोय या वेळेला पुन्हा एकदा पप्याला मात्र या सामन्यामध्ये असफल केली. कृपा करावी. या ठिकाणी टेक्निकल स्वरूपाचा एक गुण दिला जातोय. आदित्य वर्गे चढाईसाठी आहे. 23-10 थर्ड रेडचा बजर आदित्यसाठी. टोरडाची चढाई आपण पाहतो. 4 गडी मैदानात गुण मिळवणं खूप कठीण. आदित्य चालाक, चतुर, चपळ सीत्याप्रमाणे आपली ही चढाई पूर्ण करत असतो. आणि ती चढाई सपाटा लावतोय तो सुनील घाणेकरच्या दिशेने. आणि मित्रांनो, एक महत्वपूर्ण चढाईमधून स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आदित्य याला वा छलांग मारतोय, पण स्वतःची सुटका करण्यामध्ये पुन्हा एकदा असफल होतोय. बंटी 23-11 अशी परिस्थिती असताना बंटी गुळे चढाईसाठी एक उत्तम दर्जाची चढाई करायची ती बंटी गुळे याला. संपूर्ण संघ या ठिकाणी 6 गडी मैदानात असताना उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण बंटीला पुन्हा एकदा थांबवण्यात यश मिळतंय.
हॅलो, या गावचे माहेरवशी वनिता सीताराम बुदर यांकडून 101 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. या ठिकाणी सुनील घाणेकर करून पुन्हा एकदा चूक होते. आपण पाहतोय 1 गुण मिळतोय. अशी मंडळी उपस्थित आहे. आपण पाहतोय या वेळेला चांगलदेवला अमर याचं मार्गदर्शन लाभतंय. विरुद्ध संघाकडे आपण पाहतोय सुशांत साळवी नाम तयार होतोय. एकतर्फी सामना जवळजवळ वळवला जातोय. आगामी 5 मिनिटांमध्ये कशा प्रकारे ही लढत रंगतदार होते या गोष्टीकडे बरंच लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा आपली जबरदस्त चढाई करण्यासाठी तयार असणारा हा चढाईपटू शेवटच्या क्षणापर्यंत एक श्वास रोखून धरणारा सामना. मित्रांनो, जरी अंतर मोठं असलं तरी हे अंतर कमी करण्याची तयारी मानाई तळवड्याचा संघ केव्हाही करू शकतो. दरम्यान लगभग 5 मिनिटांचा हा निर्धारित कालावधी निर्णायक सत्रामधला शिल्लक असताना सुपर टॅकलची परिस्थिती आहे. या परिस्थितीचा फायदा उठवावा लागणार ऋतिक, बंटी आणि त्याचा सहाय्यक खेळाडूला या ठिकाणी रसिक लोंढेला पकडण्यासाठी तयार व्हावं लागणार या तिघांना. आणि तसं मात्र या ठिकाणी घडत नाहीये. शांत संयमी चढाई करतोय जयेश, एक वादळी खेळी करणारा. या सामन्यामध्ये कारनामा दाखवणारा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर आहे. 4 मिनिटं आणि 37 सेकंदाचा कालावधी शिल्लक असताना जोरदार आक्रमण करावं लागतंय. या आक्रमणाच्या जोरावरती आपल्या संघाला एक चांगली स्थिती देण्याचं काम करावं लागतंय. मजबूत स्थान देण्याचं काम या ठिकाणी मात्र उत्तम दर्जाचा पांड्या आणि याला या वेळेला पकड होतीये. मध्यरक्षक प्रणय बागडे आणि रसिक लोंढेची कमालीची कामगिरी चांगलदेव कुशिवडे संघासाठी केली जाते. 26-11 एक मोठं अंतर तयार केलं जातंय. जयेशला बराच वेळ मैदानाच्या बाहेर बसवलं जातंय आणि मित्रांनो त्याचाच फायदा मिळतोय तो या ठिकाणी चांगलदेव कुशिवडे या संघाला. सामना संपण्यासाठी शेवटचा 4 मिनिटांचा कालावधी. अतिशय तेज चढाई करायची आहे. बंटी आणि ऋतिक या दोघांवरती जोरदार आक्रमण. वा, बंटीचा चांगला प्रयत्न, ऋतिकचा चांगला प्रयत्न होता पण असफल होतोय. आणि आता मात्र सोहम म्हणजेच बंटी ही विचारे चढाईसाठी असणार आहे. पुन्हा एकदा मी या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करत असताना अंतिम क्षणाकडे सामना वळतोय. कारण या ठिकाणी 3 मिनिटं आणि 30 सेकंदाचा कालावधी आणि पुन्हा एकदा बंटीला पकड. नामुशी येते ती ऑल आउटची. 3 गुणांची कमाई केली जाते. अंतर मोठं खूप होतंय. 30-11 आदित्य वनगे चढाईसाठी आहे. आता मात्र जो कारनामा दिसणार ना मित्रांनो तो मात्र अप्रतिम असणार आहे. 31-11 अशी परिस्थिती. शेवटच्या 3 मिनिटांमध्ये जयेशचा खेळ पाहण्यासारखा असणार आहे. अतिशय तेज तर्रार चढाई जयेशला करावीच लागणार. सुपर डुपर चढाईचं दर्शन करावं लागणार ते जयेश लाड याला. आणि ती सुरुवात होती मित्रांनो. बघा, हो हो हो, संपूर्ण संघ घेऊन जायचं आहे पण मित्रांनो या ठिकाणी मात्र खूप उशीर होतोय. हॅलो, या ठिकाणी 32-11 अशी परिस्थिती निर्माण होते आणि आपण पाहतोय 2 मिनिटं आणि 46 सेकंदाचा खेळ या ठिकाणी बाकी असताना रसिक लोंढे पुन्हा एकदा चढाईसाठी असणार आहे. उत्तम दर्जाची चढाई रसिकला करावी लागणार आहे. आणि एक धीम्या गतीचा खेळ आपण पाहतोय. या ठिकाणी मोठं अंतर तयार होतंय. पुन्हा एकदा जयेश लाड मैदानाच्या बाहेर जातोय आणि लगभग पप्प्यावरती संपूर्ण खेळाची सूत्र जबाबदारी येते ती पप्प्या कदमवरती. आणि रसिक मात्र आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय. बंटी कुळे अशा या नाजूक परिस्थितीमध्ये आपल्या संघाला आकार देण्यासाठी तयार होतोय. एक उत्तम दर्जाचा खेळ करावा लागणार आहे. जाता जाता संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या मनावरती एक वेगळं अधिराज्य गाजवण्यासाठी कबड्डी माध्यमातून एक उत्तम दर्जाचा गुण घेण्यासाठी बंटीला मात्र या ठिकाणी निश्चितच चांगली कमाई करण्याच्या दृष्टीनं एक उत्तम प्रकारचा खेळ करावा लागणार. दरम्यान एक संयमी खेळी, शांत खेळी, धीराची खेळी या ठिकाणी करतोय तो बंटी कुळे. कोणत्याही प्रकारचा गुण घेण्याची योग्य धडपड नाहीये आणि लगभग या ठिकाणी मोठा फरक तयार होतोय. 1 मिनिट आणि 44 सेकंदाचा कालावधी निर्धारित शिल्लक असताना रसिक लोंढे चढाईसाठी आहे. 5 गडी मैदानात. अतिशय धीम्या गतीचा हा खेळ. लगभग या ठिकाणी खेळाची औपचारिकता बाकी आहे. निश्चितच द्वितीय वर्षाचा अर्थात दुसऱ्या पर्वाचा दमदार दावेदार आतापर्यंत मानला जातोय. कारण 1 मिनिट आणि 21 सेकंदामध्ये एक अमूलाग्र बदल करावा लागेल जर आपल्या सुवर्ण अक्षरामध्ये अर्थात अंतिम चषकावर नाव कोरायचं असेल
तर एक विस्फोटक वेगळी खेळी करावी लागणार ती मानाई देवी तळवडे या संघाला. अर्थात आतापर्यंतच्या आयोजनामध्ये मधला बंत खेरशेत असू द्या, कुशिवडे शिकवणवाडी असू द्या किंवा कोकरे बुदरवाडी असू द्या, अशा 3 स्पर्धेमध्ये सलग विजयी झालेला चांगलदेव हा संघ चौथ्यांदा लढत देतोय आणि मानाई हा संघ मात्र पुन्हा एकदा चौथ्यांदा पराभवाच्या छायेखाली खेळताना आपण पाहतोय. अंतिम मिनिट या ठिकाणी शिल्लक असताना 32-11 अशी मोठी परिस्थिती निर्माण होते चालू सामन्यामध्ये. डोरडा आदित्य वनगे चढाईसाठी आहे. अतिशय धीम्या गतीचा खेळ आपण पाहिलं. एक चकमक चढाईमध्ये पांडे आणि साईराजला थोडंसं दुखापत झाली, पण पुन्हा एकदा या खेळामध्ये निश्चितच दोन्ही उभे राहिलेले आहेत. कारण मैदानाच्या बाहेर आहे, पण अशा परिस्थितीमध्ये आदित्य मात्र आपलं आक्रमण जारी करण्यासाठी तयार आहे. आणि लगभग जय गणेश प्रतिष्ठानला खेरशेत बेंडलवाडीच्या प्रांगणावरती अंतिम क्षण आपण सर्वांनी अनुभवतो आहोत. कारण तुम्ही आम्ही ठरतो मित्रांनो सुवर्ण क्षणाचे मानकरी. कारण जवळजवळ या ठिकाणी चित्र स्पष्ट होत आहे. अंतिम चषकावर नाव कोरण्यासाठी संघ तयार होतोय. तो